नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जी आहेत बँकिंग एक्झामच्या संबंधित जे काही ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी एक्झाम होणार आहे 3 आणि 4 तारखेला, त्याच्या व्यतिरिक्त आर डी निकम सैनिक सहकारी बँक आणि अपकमिंग जे काही यवतमाळ डी सी सी बँक आहेत त्यासाठी सुद्धा ही व्हिडिओ जो आहेत विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या सर्व एक्झामसाठी एक सब्जेक्ट दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग व सहकार. तर बँकिंग व सहकार हा जो विषय विद्यार्थी मित्रांनो या सर्व एक्झामसाठी हा खूप महत्त्वपूर्ण सब्जेक्ट आहेत. यामध्ये या सर्व एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो परीक्षेनुसार या प्रत्येक एक्झामनुसार वेटेज जो विद्यार्थी मित्रांनो तो मिनिमम 10 ते मॅक्झिमम 30 मार्कापर्यंत सुद्धा वेटेज जो आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या टॉपिक्सचा आहेत. काही एक्झाममध्ये हा 10 मार्काचा असेल, तर काही एक्झाममध्ये 30 मार्काचा, तर काही एक्झाममध्ये 10 ते 30च्या दरम्यान असा काही निश्चित वेटेज असतो विद्यार्थी मित्रांनो बँकिंग आणि सहकाराचा. तर त्याबद्दलच आपण आजपासून माहिती घेऊयात. तर आज आपण त्याबद्दल निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कोणकोणती आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट जी माहिती असेल निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची ते आपण आज घेऊयात माहिती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881चा जो कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत काही असे रिटर्न डॉक्युमेंट आहेत, काही असे रिटर्न पेमेंट सिस्टीम्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट काय आहेत. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881चा आहेत. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट हा कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला होता, किंवा कोणत्या वर्षी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आला, किंवा कोणत्या वर्षी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट इंट्रोड्यूस झाला. असं कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर हे 1881 असेल विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत ते एक रिटर्न डॉक्युमेंट असते विद्यार्थी मित्रांनो, जे की रिटर्न डॉक्युमेंट वन पर्सन टू अनदर पर्सन मेअरली डिलिव्हर बाय इन केस ऑफ बिअरर इन्स्ट्रुमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर रिटर्न डॉक्युमेंट जे असते विद्यार्थी मित्रांनो ते एका 2 पर्सनमधील एक अग्रीमेंट असते, ज्यामध्ये एक व्यक्ती जो असते जो ते पेमेंट देतो किंवा पेमेंट इश्यू करतो, आणि दुसरा व्यक्ती जो पेमेंट स्वीकारतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो पेमेंट देतो तो त्या व्यक्तीला स्वतःच्या अकाउंटमधील किंवा स्वतःकडील जे काही अमाऊंट आहेत ते अमाऊंट देण्यासाठी एक परवानगी देतो, ज्यामध्ये समोरील व्यक्ती जो आहे तो त्या समोरील व्यक्तीला ते पैसे किंवा ते रक्कम जे विद्यार्थी मित्रांनो ते भेटते, किंवा ते रक्कम काढण्याचा त्याला अधिकार भेटतो, ज्यामध्ये इन केस ऑफ बिअरर इन्स्ट्रुमेंट. तर बघा विद्यार्थी मित्र, बिअरर इन्स्ट्रुमेंटचाच अर्थ असा आहे की जे डॉक्युमेंट जो व्यक्ती असते, ज्या व्यक्तीला तो दिला जातो, किंवा बिअरर इन्स्ट्रुमेंट जो व्यक्ती घेतो ते त्याच्याकडे असते, तो व्यक्तीच त्याचं पेमेंट जे आहे तो काय आपल्या नावे घेऊ शकतो, ज्यामध्ये ट्रान्सफरेबल बाय इंडोर्समेंट इन केस ऑफ ऑर्डर इन्स्ट्रुमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डर इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत ते जे पेमेंटची जी सिस्टीम आहे, ती जी पेमेंट आहे त्याला परवानगी लागते त्या समोरील व्यक्तीची, जो व्यक्ती जसं की बघा ह्याच्यामध्ये जे काही पेमेंट इश्यू करण्यासाठी जे काही किंवा जे पेमेंट केले जाते 2 व्यक्तीमध्ये, त्यामध्ये एक व्यक्ती हा ड्रायव्हर असतो विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक व्यक्ती जो आहे तो ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, ड्रायव्हर म्हणजेच जो पेमेंट इश्यू करतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच जो मेकर असतो पेमेंटचा किंवा जो पेमेंट देतो त्याला आपण ड्रायव्हर म्हणतो. आणि एक असते ड्रॉई म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की एक प्रकारचा आपण बँकेत आपण जाऊन डायरेक्ट चेक टाकला आपण, जसं की एक हा व्यक्ती आहे अजय नावाने काय केलं की त्याने स्वतःच्या बँकेचा एक बँक आहे इथं, जसं की महाराष्ट्र बँक आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्र बँकेचा त्याचावाला जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी स्वतःच्याकडचा जो तो चेक इश्यू केला 10,000 रुपये अमाऊंटचा उदाहरणार्थ, आणि हा इथे विजय आहेत, या विजयला तो पेमेंट करत आहेत
चेकच्या माध्यमातून. तर हे जे 10,000 रुपये विद्यार्थी मित्रांनो चेक इश्यू करतो 10,000 रुपयाचा, हा चेक तो ह्या विजयला देतो. हा विजय काय करेल विद्यार्थी मित्रांनो, हा कोणत्याही बँकेमध्ये किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये भारतातील जे काही बँक जिथे चेक वटवला जातो त्या बँकेमध्ये जाईल, तिथे तो त्याचा चेक देईल आणि चेक दिल्यानंतर ते पेमेंट जे विद्यार्थी मित्रांनो ते चेकच्या माध्यमातून त्याला जे काही अमाऊंट आहे तो त्याला कॅशमध्ये किंवा त्याला त्याचं जर खातं असेल तिथं त्याच्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे बघा हा जो अजय आहे हा चेक इश्यू करतो. हा चेक इश्यू करतो म्हणजेच हा पेमेंट देण्यासाठी त्याच्या खात्यातून जे काही त्याचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये आहे त्या महाराष्ट्र बँकेतील खात्यातील त्याच्या खात्यातील जे पैसे आहेत त्या पैशातून 10,000 रुपयाची अमाऊंट काढण्यासाठी तो ह्या विजयला परवानगी देतो की हा व्यक्ती तो पैसे काढू शकतो, म्हणजे त्याला तो अधिकार देतो. तसं तर बँकेमध्ये ज्या व्यक्तीचं खातं आहे त्याच व्यक्तीला पैसे काढता येते, परंतु चेकच्या माध्यमातून जेव्हा तो पैसे इश्यू करतो तो त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला ते चेक इश्यू केला जातो त्या व्यक्तीला काढता येतात. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो ड्रॉई असते विद्यार्थी मित्रांनो, हा ड्रॉई हा एक बँक असते. म्हणजेच हे कोणती बँक तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या बँकेत पेई म्हणजेच ज्या व्यक्तीला पेमेंट इश्यू केला आहे, पेई म्हणजे ज्या व्यक्तीला पेमेंट इश्यू केले जाते त्याला आपण पेई म्हणतो. तर हा पेई जो विद्यार्थी मित्रांनो हा कोणत्याही एका बँकेमध्ये जाईल जिथे चेक वटवला जाऊ शकतो त्या बँकेतनी. तर ही जी बँक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही बँक हे ड्रॉई असते, म्हणजे हे माध्यम असते चेक वटवण्याचं किंवा चेकच्या माध्यमातून ते पेमेंट करण्यासाठी. जे पेमेंट करणारी जे काही संस्था आहे त्याचं माध्यम म्हणजेच ड्रॉई असते विद्यार्थी मित्रांनो. या ड्रॉवरच्या खात्यातील पेमेंट ह्या पेईच्या खात्यात किंवा पेईला देण्यासाठी हा जो विद्यार्थी मित्रांनो हे माध्यम आहे, याच्यामधूनच ही प्रोसेस जी ती होते. तर ह्या बँकेला आपण काय म्हणतो तर ड्रॉई म्हणतो. ज्या प्रोसेस म्हणजेच या ड्रॉवर आणि पेईच्या मधामध्ये म्हणजे या ड्रॉवर आणि पेईच्या मध्ये तो कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन जे असेल दोन अकाउंटच्या खात्यामधील हे कम्युनिकेशन करून किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो की नेगोशिएशन करून तो काय करतो विद्यार्थी मित्रांनो पेमेंट इश्यू करतो. म्हणूनच याला नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट किंवा नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हटलं जाते, की ज्यामध्ये 3 वेगवेगळ्या पार्टीज असतात ज्या पेमेंट करण्यासाठी, ज्यामध्ये एक व्यक्ती ड्रावर असतो, एक ड्रॉई असतो, एक पेई असतो. हे तीनही जे काही व्यक्ती आहेत किंवा तीनही जे काही ग्रुप आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे काय करतात एकमेकाशी नेगोशिएशन करून हे पेमेंट जे आहेत किंवा पेमेंट करण्याचं जे आहेत हस्तांतरण केले जाते किंवा पेमेंट ट्रान्सफर केले जाते किंवा पेमेंट घेण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो ट्रान्सफर केला जाते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो टाईप्स ऑफ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 च्या अंतर्गत 3 प्रकारचे पेमेंट करण्याचे जे आहेत ते सिस्टीम आहेत की 3 प्रकारचे पेमेंट करण्याच्या मेथड आहेत विद्यार्थी मित्रांनो. ज्यामध्ये पहिली पद्धत जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे बिल ऑफ एक्सचेंज. दुसरी पद्धत आहे प्रॉमिसरी नोट आणि तिसरी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो चेकच्या माध्यमातून पेमेंट करणे. तर वन बाय वन आपण सर्व मेथड बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिली पद्धत जे की बिल ऑफ एक्सचेंज आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहेत विद्यार्थी मित्र इट मस्ट बी इन रिटर्न अँड ड्युली साईन बाय इट्स ड्रावर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे बिल ऑफ एक्सचेंज आहेत विद्यार्थी मित्रांनो, बिल ऑफ एक्सचेंज जे आहेत ते जो ड्रावर असते जो पेमेंट इश्यू करतो तो इश्यू करणारा जो व्यक्ती आहे त्याच्याद्वारे प्रॉपरली साईन केलेलं एक डॉक्युमेंट असलं पाहिजे. जेवढ्या अमाऊंटची तो पेमेंट करणार आहेत ते पेमेंटसुद्धा त्याच्यात मेन्शन असलं पाहिजे. त्यानंतर इट शूड बी कंटेन इन अन ऑर्डर पे, आणि तो एक ऑर्डर पेच्या फॉर्ममध्ये असला पाहिजे की तो व्यक्ती समोरील जो पेई हा व्यक्ती आहे पेईला पेमेंट इश्यू करण्यासाठी तो त्याला परवानगी देत आहे, ऑर्डर देत आहे असं त्या
डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं असलं पाहिजे. द पार्टी टू बी ट्रान्समिशन मस्ट बी सर्टन. अ बिल ऑफ एक्सचेंज इज यूज टू ट्रान्झॅक्शन अबाउट गुड्स ॲज वेल ॲज सर्व्हिस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बिल ऑफ एक्सचेंज जे काही पेमेंटची जी सिस्टीम आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे कशासाठी वापरले जाते, जसे की कोणती वस्तू खरेदी करायची आहेत किंवा एखादी सर्व्हिस खरेदी करायची आहे, तर त्यासाठी आपण बिल ऑफ एक्सचेंज या मेथडचा उपयोग करतो. इट इज साईन बाय पार्टी हू ऑन मनी कॉल्ड पेयर अँड गिवन टू द पार्टी इंटायटल टू रिसीव मनी कॉल्ड पेई or seller, and thus this could be used for fulfilling the कॉन्ट्रॅक्ट फॉर द पेमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जसे की एक व्यक्ती आहे, हा अजय नावाचा आणि हा एक विजय नावाचा. हा अजय नावाचा व्यक्ती एक वस्तू विकत घेत आहेत विजयपासून. उदाहरणार्थ कोणती, जसे की एक फ्रीज विकत घेत आहेत विद्यार्थी मित्रांनो तो विजयकडून. तर याच्याकडे जे काही पेमेंट करण्याची जी काही मेथड आहे, की याच्याकडे बिल ऑफ एक्सचेंज तो इश्यू करत आहेत, जे तो पेमेंट करण्यासाठी बिल ऑफ एक्सचेंजचा वापर करतो. तर हा काय करेल विद्यार्थी मित्रांनो, की एक रिटर्न डॉक्युमेंट असेल. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे कसं असेल विद्यार्थी मित्रांनो, एक प्रकारचं एक स्टॅम्प पेपर असेल विद्यार्थी मित्रांनो. हा जो अजय आहे, हा विजयला एका स्टॅम्प पेपरवर लिहून देईल की मी ही वस्तू घेतलेली आहे आणि ह्या वस्तूची इतकी पेमेंट झाल्यानंतर मी हे पेमेंट तुम्हाला देत आहेत, असं तो त्या व्यक्तीला प्रॉमिस करेल किंवा त्या व्यक्तीला देण्याची तो परवानगी देईल की बा मी याला परवानगी देत आहे, मी त्याला ऑर्डर देत आहे की इश्यू करत आहेत. त्याच्यामध्ये इश्यू असा शब्द असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो, की बा मी हे पेमेंट त्याला इश्यू करत आहेत. अशा प्रकारचा एक अग्रीमेंट असेल. त्या अग्रीमेंटनुसारच तो समोरील जो काही विजय नावाचा व्यक्ती आहे त्याला त्याचं जे पेमेंट आहे त्या वस्तूबद्दलचं ते पेमेंट त्याला इश्यू होईल किंवा ते पेमेंट त्याला भेटेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉमिसरी नोट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉमिसरी नोटसुद्धा एक प्रकारची पेमेंट करण्याची पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये हे सुद्धा एक प्रकारचं डॉक्युमेंट असते. म्हणजेच कसं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुद्धा एक स्टॅम्प पेपर असेल. त्या स्टॅम्प पेपरवर जो ड्रावर असेल विद्यार्थी मित्रांनो, तो ड्रावर हा पेमेंट इश्यू करण्यासाठी एक स्वतः वचनबद्ध असेल, ज्यालाच आपण मराठीमध्ये वचनपत्र असं म्हणतो, वचनपत्र. तर बघा हे जे वचनपत्र हे वचनपत्रानुसार जे काही तो पेमेंट करेल, त्यामध्ये तो ड्रायव्हर जो विद्यार्थी मित्रांनो तो प्रॉमिस करेल की बा मी ही एवढं पेमेंट ह्या समोरील व्यक्तीला करणार आहेत, त्याला माझ्या अकाउंटमधील किंवा माझ्या खात्यातून एवढे पैसे इश्यू करण्यात यावे, अशा प्रकारे तो त्याची परमिशन देतो आहे. हे एक प्रकारचं विद्यार्थी मित्र रिटर्न डॉक्युमेंट आहे. व्हर्बल प्रॉमिस ह्याच्यामध्ये ॲक्सेप्ट होत नाही. अँड इट्स ड्रॉन फॉर स्पेसिफिक ड्युरेशन फॉर स्पेसिफाईड सम ऑफ मनी. तर बघा प्रॉमिसरी नोट जे विद्यार्थी मित्रांनो, हे एक स्पेसिफिक म्हणजे एक निश्चित अमाऊंटसाठी आणि एक निश्चित पिरियडसाठीच इश्यू केले जाते. म्हणजेच त्या प्रॉमिसरी नोटमध्ये जेवढी ते अमाऊंट मेन्शन केलं असेल त्याने आणि त्याच्यामध्ये ज्या टाईममध्ये तो इश्यू करणार आहेत त्या टाईममध्येच त्याला ते पेमेंट भेटते, त्याच्यानंतर त्याला ते पेमेंट इश्यू होणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉमिसरी नोटमध्ये काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, म्हणजे काही महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉमिसरी नोट जे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हे प्रॉमिसरी नोट किती पार्टीमध्ये म्हणजेच किती पार्टीमध्ये इश्यू केले जाते किंवा प्रॉमिसरी नोट हे किती पार्टीमध्ये असते, अशा प्रकारे जर प्रश्न विचारला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉमिसरी नोट हे अग्रीमेंट 2 पार्टीमध्ये असते. एक असते ड्रावर आणि दुसरा असते पेई. या 2 पार्टीमध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो पेमेंट सिस्टीम जे आहे ते ट्रान्सफर केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त प्रॉमिसरी नोट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे एक रिटर्न डॉक्युमेंट असते. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर प्रॉपरली साईन असली पाहिजे. आणि एक महत्त्वाचा पॉईंट की 1881चा जो काही कायदा आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, याच्या सेक्शन 4च्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो जे आहेत हे जे आहेत प्रॉमिसरी नोट
याबद्दल ह्या पेमेंट सिस्टीमबद्दल माहिती देण्यात आली आहे किंवा प्रॉमिसरी नोटबद्दल जर प्रश्न तुम्हाला विचारला की खालीलपैकी प्रॉमिसरी नोटद्वारे जे पेमेंट केले जाते ते पेमेंट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत इश्यू केले जाते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते सेक्शन 4च्या अंतर्गत प्रॉमिसरी नोट या पेमेंट सिस्टीमबाबत माहिती देण्यात आलेली आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या सेक्शन 4च्या अंतर्गत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरी जे पेमेंटची मेथड आहे ती आहे चेक. चेक ही पद्धत जी विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे पेमेंट करण्याची. चेकच्या माध्यमातून जे आपण पेमेंट करतो याच्यामध्ये सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये चेकमध्ये जे पेमेंट केले जाते विद्यार्थी मित्रांनो, त्या चेकच्या पेमेंटमध्ये 3 पार्टी असतात. एक असते ड्रावर, दुसरा असते ड्रॉई आणि तिसरा व्यक्ती असतो पेई. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चेकच्या माध्यमातून जे पेमेंट केले जाते त्यामध्ये 3 पार्टी असतात. 3 पार्टीमध्ये ते एक प्रकारचं अग्रीमेंट असते. तर बघा इथे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत विद्यार्थी मित्र चेकच्या माध्यमातून करतो आपण, ज्यामध्ये त्यात खातेदाराने त्याच्या खात्यातून पैसे भरण्यासाठी त्याच्या बँकेला दिलेली लेखी सूचना असतात. त्या चेकमध्ये जर देय असेल तर बँकेच्या बाजूने एक वैधानिक बंधन आहे ते ड्रायव्हरने काढले आहे हे निर्दिष्ट बँकेवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चेकच्या माध्यमातून जो एक पेमेंट करत असेल तर 3 पार्टीमध्ये ते एक अग्रीमेंट असते, ज्यामध्ये एक व्यक्ती ड्रायव्हर असेल. ड्रायव्हर हा चेक इश्यू करतो समोर जो पेमेंट स्वीकारणारा पेई आहे त्याला, आणि त्याच्या दोघांमध्ये जे काही कम्युनिकेशन करून निगोशिएशन करून तो पेमेंट देतो किंवा पेमेंटच्या म्हणजेच या पेमेंट सिस्टीमचा उपयोग करून तो समोरील व्यक्तीला जो काही रक्कम किंवा कॅश रक्कम देतो तो व्यक्ती म्हणजेच तो असतो विद्यार्थी मित्रांनो ड्रॉई. ड्रॉई म्हणजेच दुसरं कोणी नसून ते बँक असते, जी दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन करून ते पेमेंट इश्यू करते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये इथे 3 ड्रायव्हर, ड्रॉई आणि पेई हे 3 पिलर्स आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आपण चेकचे इथं नमुना बघू. तर बघा हा एक प्रकारचा चेक असतो, ज्यामध्ये ह्या चेकमध्ये हा जो विद्यार्थी मित्रांनो इथे हे पे म्हणजेच इथं तो ज्या व्यक्तीला पेमेंट इश्यू करतो जो पेई असतो त्या व्यक्तीचं इथं नाव असते, इथे अमाऊंट आणि हे अकाउंट नंबर, आणि जो व्यक्ती पेमेंट इश्यू करतो म्हणजे जो ड्रायव्हर असतो त्याची इथे साईन असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली काही स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत. ते स्पेसिफिकेशनच्या बाबत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. जसं की एक चेकची इमेज दिली असेल उदाहरणार्थ एक्झाममध्ये, तर बघा यामध्ये जे समोरील हे जे नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा नंबर हा एक चेकचा नंबर असतो. तुमच्याकडे असलेल्या चेकबुकमध्ये तुम्ही चेक करू शकता, इथे चेकचा नंबर असतो. त्यानंतर त्याच्या बाजूने एक दुसरा कोड दिलेला असतो विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण MICR कोड असं म्हणतो. MICR कोड म्हणजेच मॅग्नेटिक कॅरेक्टर रेकग्निशन कोड असते. जो कोड विद्यार्थी मित्रांनो 9 डिजिटचा असते. MICR कोड जो विद्यार्थी मित्रांनो हा 9 डिजिटचा असते. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की चेकवरील जो MICR कोड आहे तो किती अंकी असतो, तर तो 9 आकडी असतो. त्यानंतर इथे अकाउंट नंबर असतो, RBI अकाउंट नंबर, आणि इथं ट्रान्झॅक्शन कोड दिलेला असतो याच्या बाजूला सगळ्यात शेवट. म्हणजेच सुरुवातीला चेक नंबर, त्याच्यानंतर दुसरा जो कोड असतो तो MICR कोड, त्याच्यानंतर RBI अकाउंट नंबर आणि इकडे असतो ट्रान्झॅक्शन कोड. असे 4 प्रकारचे इथं कोड दिलेले असतात चेकवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MICR कोड जो आहे तो 9 डिजिटचा एक कोड असतो, ज्यामध्ये 9 डिजिटमध्ये पहिले जे 3 डिजिट असते विद्यार्थी मित्रांनो ते त्या बँकेची जी सिटी आहे
किंवा डिस्ट्रिक्ट आहे त्याबद्दल माहिती सांगते. नंतरचे नेक्स्ट 3 डिजिट जे विद्यार्थी मित्रांनो ते त्या बँकेच्या नावाबद्दल म्हणजे त्या बँकेचं नाव दर्शवते. आणि लास्टचे 3 डिजिट जे विद्यार्थी मित्रांनो ते त्या ब्रँचची लोकेशन किंवा त्या ब्रँचचं नेम शो करते, ज्यामध्ये एक 9 डिजिटचा एक कोड असतो. ज्या प्रकारे आपण इथे बघितला विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोड आहे हा कोड एक 9 डिजिटचा एक कोड आहे, ज्यामधील जे पहिले 3 डिजिट आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसे की इथे 695, हे पहिले 3 डिजिट हे त्या बँकेचा जो जिल्हा ज्या ती बँक ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव किंवा त्या शहराचं नाव दर्शवते. नंतर मधातले जे 3 डिजिट आहे नेक्स्ट 3 डिजिट हे विद्यार्थी मित्रांनो ते त्या बँकेच्या जे नाव आहे त्या बँकेचं जे नेम आहे त्या बँकेचं नाव दर्शवते. आणि लास्ट 3 डिजिट जे विद्यार्थी मित्रांनो हे त्या ब्रँचची लोकॅलिटी म्हणजे कोणत्या लोकेशनला किंवा ती ब्रँच कुठे आहे किंवा ब्रँचबद्दल माहिती सांगते. तर परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारले जातात की पहिले 3 डिजिट जे आहेत MICRमधील ते काय दर्शवते, किंवा मधातले 3 डिजिट किंवा लास्ट 3 डिजिट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले 3 डिजिट हे ते शहर किंवा जिल्हा, लास्ट 3 डिजिट हे बँकेच्याबद्दल माहिती देते आणि लास्टचे 3 डिजिट हे ब्रँचबद्दल माहिती देते. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, टाईप्स ऑफ चेक. बघा विद्यार्थी मित्रांनो, चेकबद्दल आता आपण माहिती घेतली, परंतु चेकचे काही प्रकारसुद्धा असतात. परीक्षेला त्याबद्दल डायरेक्ट परीक्षेत प्रश्न विचारला जातो, जसं की ऑर्डर चेक आहेत. ऑर्डर चेक म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, अ चेक पेएबल टू पर्टिक्युलर पर्सन ऑर हिज ऑर्डर. तर बघा ऑर्डर चेक म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, एक व्यक्ती आहे जो की ड्रायव्हर आहे विद्यार्थी मित्रांनो. हा ड्रायव्हर समोरील व्यक्तीला पेईला चेक इश्यू करतो किंवा पेमेंट घेण्यासाठी तो त्याला काय मंजुरी देतो किंवा त्याच्या ऑर्डरवर तो ह्या ड्रॉईच्या ऑर्डरवर ह्या पेईला पेमेंट इश्यू केले जाते. तर यालाच आपण ऑर्डर चेक म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो. जसे की असा चेक की जो पेएबल टू पर्टिक्युलर पर्सन म्हणजेच असा एक व्यक्ती, असा चेक की एखाद्या व्यक्तीला तो पेमेंट इश्यू करण्यासाठी किंवा देण्यासाठी दिला जातो, त्यालाच आपण ऑर्डर चेक म्हणतो. त्यानंतर बिअरर चेक म्हणजेच अ चेक पेएबल टू अ पर्सन हू एव्हर बिअर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बिअरर चेक म्हणजेच असा चेक की ज्या व्यक्तीकडे तो चेक आहे त्या व्यक्तीला ते पेमेंट केलं जात असेल, त्यालाच आपण बिअरर चेक असं म्हणतो. म्हणजेच उदाहरणार्थ की एक विजय आहे, विजयकडे तो चेक आहे, विजय हा चेक घेऊन बँकेत गेला असता विजयलाच ते पेमेंट मिळेल, त्यालाच आपण बिअरर चेक म्हणजे ज्याच्याकडे तो चेक आहे त्याला पेमेंट केले जाते त्याला आपण बिअरर चेक म्हणतो. आणि ऑर्डर चेक म्हणजेच काय असते विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डर चेक म्हणजेच ज्या व्यक्तीला ड्रायव्हर पेमेंट इश्यू करतो त्याच व्यक्तीला पेमेंट घेता येते त्या बँकेत जाऊन. परंतु जसं की 3 व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं की हा एक ड्रायव्हर आहे, हा पेई आहे आणि हा एक मधातील एक व्यक्ती आहे कोणताही, जसं की हा अजय, हा विजय आहे आणि हा एक ए व्यक्ती आहे. तर बघा हा ड्रायव्हर काय करतो, पेमेंट इश्यू करतो विजयला, परंतु काही कारणास्तव विजयकडून तो चेक हरवला जातो आणि हा एला तो चेक सापडतो. तर हा जर ए व्यक्ती जर तो चेक घेऊन कोणत्याही बँकेत गेला असता त्याला हे पेमेंट मिळणार नाही, कारण हा जो चेक आहे विद्यार्थी मित्रांनो हा ऑर्डर चेक असतो, ज्यामध्ये ज्या व्यक्तीला ते पेमेंट करण्यासाठी ऑर्डर केलेला असते त्याच व्यक्तीला भेटते. म्हणून या व्यक्तीला जो ए व्यक्तीला ते पेमेंट मिळणार नाही. परंतु हेच कंडिशन जर विद्यार्थी मित्रांनो बिअरर चेकच्या बाबतीत असेल तर ह्या ए व्यक्तीला ते पेमेंट मिळू शकतं. त्यानंतर बघा ब्लँक चेक म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये फक्त सिग्नेचर केलेली असते, बाकी सर्व जे अमाऊंट किंवा नाव वगैरे असते हे पूर्ण ब्लँक असते, त्यालाच आपण ब्लँक चेक म्हणतो.
त्यानंतर बघा स्टेल चेक. स्टेल चेकसुद्धा एक प्रकार आहे चेकचा, ज्यामध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो चेक चेक खासियत आहेत की ज्या तारखेला तो चेक इश्यू केला जातो त्या तारखेपासून चेक हा 3 महिन्यापर्यंतच व्हॅलिड असतो. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की चेक हा 3 महिन्यापर्यंतच व्हॅलिड असतो. परंतु तो चेकला 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल आणि तो चेक इनव्हॅलिड झाला असेल तर त्या चेकला आपण स्टेल चेक असं म्हटले जाते. स्टेल चेक, ज्यालाच आपण मराठीमध्ये जर म्हटलं तर शिळा चेक असं म्हणू शकतो. परंतु परीक्षेत प्रश्न विचारला जातो की स्टेल चेक म्हणजेच काय, तर ज्या चेकला 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले असतात त्या चेकला स्टेल चेक म्हटलं जातं. त्यानंतर बघा मल्टीलेट चेक. मल्टीलेट चेक म्हणजेच द चेक इज टॉर्न इन टू 2 or more पीस. तर बघा जो चेक 2 किंवा 2पेक्षा जास्त तुकड्यामध्ये फाडला गेला असेल किंवा फाटला असेल, त्याचे 2 किंवा 2पेक्षा जास्त तुकडे झाले असेल त्यालाच आपण मल्टीलेट चेक असं म्हणतो. परीक्षेत डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की दी चेक इज टॉर्न इन टू 2 or more पीसेस अँड, तर तो चेक कोणत्या प्रकारचा असेल किंवा विच टाईप ऑफ चेक आर द टॉर्न इन टू 2 or more पीसेस, तर तो असते मल्टीलेट चेक. म्हणजे जो चेक 2 किंवा 2पेक्षा जास्त तुकड्यामध्ये फाटलेला असेल तर त्याला आपण मल्टीलेट चेक म्हणतो. त्यानंतर एक असते पोस्ट डेटेड चेक. तर बघा असा चेक की जो चेक बिअर करण्यासाठी त्याच्यावर जे डेट असते ते लेटर दॅन द डेट ऑफ द इश्यू. म्हणजे जसे की एक व्यक्ती आहे ड्रायव्हर, तो आज दिनांक 5 रोजी तो चेक इश्यू करत आहे, परंतु चेकवर तो जर तारीख 8 तारीख टाकत असेल तर त्या चेकला आपण पोस्ट डेटेड चेक असं म्हणतो. तर पोस्ट डेटेड चेक म्हणजेच ज्या तारखेला चेक इश्यू केला जातो त्याच्याऐवजी नंतर जे समोरील जे तारीख असते त्या समोरील तारखेचा तो चेक असेल त्यालाच आपण पोस्ट डेटेड चेक म्हणतो. त्यानंतर बघा ओपन चेक. ओपन चेक म्हणजेच अ चेक विच इज हॅज नॉट बीन क्रॉस. ओपन चेक म्हणजेच ज्याच्यावर कोणत्याच प्रकारची क्रॉस केली नसेल अशी, तो असते ओपन चेक. त्यानंतर क्रॉस चेक. अ चेक विच कॅरी 2 पॅरलल ट्रान्सवर्स लाईन अक्रॉस द फेस ऑफ द चेक. तर बघा चेक जे असतील विद्यार्थी मित्रांनो त्या चेकच्या फेसवर वरती असे 2 ट्रान्सवर्स अशा पॅरलल लाईन असेल त्या प्रकारचा जो चेक असतो विद्यार्थी मित्रांनो त्यालाच आपण क्रॉस चेक असं म्हणतो. तर बघा चेक क्रॉस करण्याच्या काही पद्धती आहेत, जसे की दिस इज टू बी प्रिव्हेंट द पॉसिबिलिटी ऑफ चेक फॉलिंग इन टू दी हँड्स ऑफ रॉंग ऑर अनऑथोराइज पार्टी, हेन्स क्रॉसिंग इज रिक्वायर्ड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो चेकवर क्रॉसिंग करणं का महत्त्वाचं आहे, तर बघा सपोज एखादा चेक आहे, एक ब्लँक चेक आहे आणि त्याच्यावर सिग्नेचर असेल त्या चेक इश्यू करणाऱ्याची, आणि हा चेक जर हरवला गेला असेल तर हा चुकीच्या हातात पडून त्याचं नुकसान होऊ नये म्हणून याच्यावर क्रॉस केलेले असतात. ते नुकसान होऊ नये यासाठी तो चेक जो आहे तो इनव्हॅलिड करावा लागतो. इनव्हॅलिड करण्यासाठीच त्याच्यावर त्या चेकवर 2 लाईन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो क्रॉस केले जातात, त्यालाच आपण क्रॉसिंग ऑफ चेक म्हणतो. इफ द चेक इज क्रॉस डायरेक्टली टू द बँक नॉट टू पे अक्रॉस द काउंटर इन कॅश बट शुड बी पेड टू द अकाउंट होल्डर ऑनली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सपोज तो चेक क्रॉस केलेला असेल तर तो क्रॉस केलेला चेक घेऊन जर एखाद्या बँकेत गेला असता आपण, त्याच्याद्वारे आपल्याला पेमेंट किंवा पैसे किंवा रक्कम आपल्याला त्याच्या चेकच्या बदल्यात मिळणार नाही. परंतु तो चेक होल्डर जो असतो विद्यार्थी मित्रांनो, जो चेक इश्यू करणारा, त्या चेक इश्यू करणाऱ्या व्यक्तीला ते पेमेंट मिळू शकते, कारण त्या व्यक्तीचं त्या बँकेमध्ये अकाउंट असेल आणि त्याच बँकेचा तो चेक असेल. ज्या बँकेचा चेक आहे त्याच बँकेत तो जर पैसे काढायला गेला असेल आणि क्रॉस चेक असेल त्याच्याकडे तरीसुद्धा तो पेमेंट काढू शकतो. परंतु कंडिशन असेल की तो अकाउंट होल्डर असला पाहिजे त्याच चेकचा, तेव्हाच, अन्यथा क्रॉस केलेल्या चेकच्या माध्यमातून पेमेंट होत नाही. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो
टाईप्स ऑफ क्रॉसिंग, तर बघा क्रॉसिंगचे काही प्रकार आहे चेक क्रॉस करण्याचे, जसे की जनरल क्रॉसिंग, चेक बिअर अक्रॉस इट्स फेस अँड ॲडिशन ऑफ 2 पॅरलल ट्रान्सवर्स लाईन. तर बघा 2 पॅरलल लाईन जेव्हा चेकवर मार्क केले जातात, क्रॉस केले जातात, त्यालाच जनरल क्रॉसिंग म्हटले जाते. त्यानंतर बघा स्पेशल क्रॉसिंग. स्पेशल क्रॉसिंग म्हणजेच अ चेक बिअर अक्रॉस इट्स फेस अँड ॲडिशन ऑफ बँकर्स नेम. तर बघा स्पेशल क्रॉसिंग म्हणजेच काय असते, क्रॉसिंगच्या सोबत त्यावर बँकरचं जे नाव आहे ते सुद्धा असते. रिस्ट्रिक्टिव्ह क्रॉसिंग, इट डायरेक्ट द कलेक्टिंग बँकर दॅट ही नीड टू क्रेडिट द अमाऊंट ऑफ चेक ऑनली टू द अकाउंट ऑफ पेई. नॉन निगोशिएबल क्रॉसिंग, इट इज व्हेन द वर्ड्स नॉन निगोशिएबल आर रिटन बिटवीन टू or two parallel transverse line. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो डी डी किंवा डिमांड ड्राफ्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो डी डी किंवा डिमांड ड्राफ्टसुद्धा चेकचं जे पेमेंट असते त्या प्रकारेच पेमेंट सिस्टीम असते विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये डिमांड ड्राफ्टमध्ये काय असते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो डिमांड ड्राफ्ट हे एक बिल ऑफ एक्सचेंजचाच एक प्रकार आहे, ज्यामध्ये एक बँक दुसऱ्या बँकेला पेमेंट करण्याची काय तर मंजुरी देते बाय इट्स सेल्फ टू द अदर ब्रँच और टू पे दी थर्ड पार्टी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बिल ऑफ डिमांड ड्राफ्ट आणि चेक यामध्ये एक महत्त्वाचा जो फरक असतो विद्यार्थी मित्रांनो तो असा असतो की चेक जो विद्यार्थी मित्रांनो चेक हा एक इंडिव्हिज्युअल पर्सन इश्यू करू शकतो, म्हणजे कोणताही पर्सन. परंतु डिमांड ड्राफ्ट किंवा डी डी जो विद्यार्थी मित्रांनो तो फक्त आणि फक्त एक बँकच इश्यू करू शकते. आणि दुसरा एक महत्त्वाचा फरक असेल की चेक जो विद्यार्थी मित्रांनो चेक इश्यू केल्यानंतर एकदा इश्यू केल्यानंतर तो रद्दसुद्धा करता येतो, म्हणजे त्याचं जे पेमेंट असते ते पेमेंट थांबवलं जाऊ शकतं. परंतु डी डी जेव्हा आपण एकदा पेमेंट केलं तर ते पेमेंट थांबवता येत नाही किंवा ती पेमेंट रद्द करता येत नाही. हा एक दुसरा महत्त्वाचा फरक. त्याच्या व्यतिरिक्त चेकद्वारे आपण पहिल्यांदा पेमेंट इश्यू करतो आणि नंतरच रक्कम जे आहेत ते समोरच्या व्यक्तीला मिळते. परंतु डी डी किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये पहिल्यांदा पैसे भरले जाते, म्हणजे पहिल्यांदा पैसे दिले जाते आणि नंतर तो डी डी जे विद्यार्थी मित्रांनो तो इश्यू होतो. म्हणजेच चेक हा पोस्टपेड असतो, तर डी डी जो असतो विद्यार्थी मित्रांनो तो एक प्रकारे प्रीपेड प्रकार असते पेमेंटच्या ड्यू टू द नेचर. तर बघा याचे काही फंक्शन्स आहेत, जसं की इट इज नॉट मेन्शन इन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो डी डी हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत मेन्शन केलेला नाही आहे. ड्यू टू इट्स नेचर इट्स क्लासिफाईड अंडर दी बिल ऑफ एक्सचेंज. याच्या नेचरमुळे यालाच बिल ऑफ एक्सचेंजच्या अंडर क्लासिफाईड केला आहे. परंतु ॲक्च्युअली डी डी किंवा डिमांड ड्राफ्ट हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत येत नाही. डिमांड ड्राफ्ट अलॉंग विथ चेक्स आर कॉमनली यूज बाय कस्टमर्स ऑफ बँक. त्यानंतर बघा सी टी एस 2010. तर सुरुवातीला जे विद्यार्थी मित्रांनो 2010च्या पूर्वी जे चेकच्या माध्यमातून पेमेंट व्हायचं ते MICR या पद्धतीने व्हायचं. आणि 2010ला मग चेक ट्रान्सफर करण्यासाठी एक नवीन पद्धत CTS पद्धत लागू करण्यात आली, ज्यालाच आपण चेक ट्रंकेशन सिस्टीम म्हणतो. तर परीक्षेत डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की CTS जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या CTSचं लॉंग फॉर्म काय आहेत, तर त्याचं लॉंग फॉर्म आहे चेक ट्रंकेशन सिस्टीम. त्याच्या व्यतिरिक्त CTS ही पद्धत कधीपासून लागू करण्यात आली, तर ती पद्धत 2010 या सालापासून लागू करण्यात आली. हे सुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेत याच्यावर सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा ट्रंकेशन इज अ प्रोसेस ऑफ स्टॉपिंग द फ्लो ऑफ फिजिकल चेक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो चेक ट्रंकेशन सिस्टीम आल्यामुळे काय झालं, तर जे काही फिजिकल चेक म्हणजे एक चेक असेल सुरुवातीला जेव्हा चेक, तर बघा आपण फिजिकल चेक म्हणजे भौतिक चेकचा प्रवाह थांबवण्यासाठी ही सिस्टीम सुरू करण्यात आली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 2010च्या पूर्वी जेव्हा चेक वटवला जायचा तेव्हा उदाहरणार्थ
एक चेक असेल, तो चेक महाराष्ट्र बँकेचा चेक असेल आणि तो महाराष्ट्र बँकेचा चेक आहे आणि तो चेक दिल्ली या ब्रँचचा असेल आणि समोरील जो ड्रॉवर व्यक्ती आहे, हा ड्रॉवर व्यक्ती यानं तो चेक इश्यू केला आणि पेई म्हणजे जो पेमेंट घेत आहेत पेई, या पेईने तो स्वतःचा जो चेक आहे हा चेक मुंबईला येऊन जर तो चेक मुंबईच्या ब्रँचमध्ये टाकला असेल आणि मुंबईच्या ब्रँचमध्ये टाकल्यावरही तो दुसऱ्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये टाकला असेल, उदाहरणार्थ SBI बँकेमध्ये, तर तेव्हा काय व्हायचं विद्यार्थी मित्रांनो, MICR पद्धत होती तेव्हा तेव्हा पहिल्यांदा हा पेई स्टेट बँकमध्ये चेक टाकेल पेमेंटसाठी. मग स्टेट बँक ही हा चेक त्या महाराष्ट्र बँकेला पाठवायची दिल्लीला. तिथं दिल्लीला तो चेक इश्यू व्हायचा पेमेंट. त्यानंतर पेमेंट इश्यू झाल्यानंतर तिथून पुन्हा तो चेक इथं स्टेट बँकमध्ये पाठवला जायचा आणि नंतर तो चेक जो आहे तो वटवला जायचा. तर ह्या सर्व प्रोसेससाठी खूप वेळ लागत होता. त्याच्यामुळेच 2010मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम लागू करण्यात आली. याच्यामध्ये काय झालं की चेक डायरेक्ट स्कॅन करून तो स्कॅन केल्यावर त्याची जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ती डायरेक्ट ऑनलाईनच त्या समोरील ज्या बँकेचा तो चेक आहे त्या बँकेला पाठवल्या जाते आणि तिथून ती इश्यू झाला की लगेचच तो चेकचं पेमेंट जे विद्यार्थी मित्रांनो त्या समोरच्या व्यक्तीला केलं जाते. त्याच्यामुळेच ही पद्धत लागू करण्यात आली, ज्यामध्ये फिजिकल प्रवाह जो आहे चेकचा तो थांबवला जाते. तर हा एक महत्त्वाचा फरक की CTS आणि MIS पद्धतमध्ये जे MICR पद्धत होती जी चेक इश्यू करण्याची, त्यात एक महत्त्वाचा फरक, एक महत्त्वाचा जो बदल आहे, महत्त्वाचा जो काही फरक आहेत विद्यार्थी मित्रांनो, तो आहेत की चेकचा भौतिक प्रवाह जो असतो तो थांबवला जाते, ज्यामध्ये चेक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात नाही. त्यानंतर ड्रॉई शाखेकडे जाताना काही ठिकाणी भौतिक साधन कापले जाईल आणि ते डिजिटल पद्धतीने सत्यापित केले जाईल. त्यामुळे धनादेश प्रत्यक्ष ट्रान्सफर करण्याची किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यायची गरज दूर होईल, ज्याच्यामुळे वेळेची बचत होईल आणि कमी वेळातच ते पेमेंट दिले जाते. यासाठी चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम म्हणजे CTS पद्धत जे आहेत विद्यार्थी मित्रांनो उपयोगी आणि मत आहे, म्हणून ही सिस्टीम 2010 साली लागू करण्यात आली. तर अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्र कोणत्या प्रकारचे विचारले जाऊ शकतात. तर बघा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट हे कोणत्या वर्षी पारित झाला, त्याच्या व्यतिरिक्त निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे प्रकार कोणकोणते आहे, कोणत्या कोणत्या प्रकारे ते पेमेंट घेतले जाते, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये जे काही पेमेंट होते ते किती पार्टीजमध्ये होते, किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये जे पार्टीज दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसं की ड्रॉवर, ड्रॉई आणि पेई, याबद्दलसुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चेकचे जे प्रकार दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या चेकच्या प्रकारावर डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की ह्या प्रकारच्या चेकला काय म्हणतात, किंवा ते त्या चेकचं यूज दिलेला असेल आणि तुम्हाला चेक तो ओळखायचा राहील, असा तो प्रश्न पण येऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त CTS पद्धत जे विद्यार्थी मित्रांनो आणि MICR पद्धत यामध्ये मुख्य फरक काय आहे, तो सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा CTS पद्धतीचं लॉंग फॉर्म काय आहेत त्याबद्दल, किंवा ती पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आली ती, अशा प्रकारे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जो MICR कोड आहे विद्यार्थी मित्रांनो, तो MICR कोडबद्दल डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती डिजिटचा कोड असतो, किंवा ती जी कोड आहेत त्या कोडचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत 3-3 डिजिटचे ते काय आहेत, याबद्दलसुद्धा परीक्षेत डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा डिमांड ड्राफ्ट आणि चेकमध्ये मुख्य फरक काय आहेत ते, तर अशा प्रकारे इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते. या PDF स्लाईड्समध्ये म्हणजे या पॉवरपॉईंट स्लाईडमध्ये जे काही माहिती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती पूर्णपणे तुम्ही परीक्षेला जायच्या आधी वाचून घ्या. याची जे काही फाईल आहेत विद्यार्थी मित्रांनो नोट्सची, ही फाईल मी लवकरच तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल डिस्क्रिप्शन लिंकला. त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.